मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं तरी सगळं जग त्याकडे बघतच की. आपल्या चेहऱ्यावर सगळं दिसतं. शीतल, कुणावर जीव बीव जाडला नाही ना? जर बाहेरच्या माणसांना असं वाटत असेल तर घरच्यांना बी वाटत असणार. घरची एक वेळ समजत्याल, प्रेमानं बोलत्याल, पण बाहेरची माणसं असं थोडंच विचार करणार. ती तर म्हणणार हिचं नक्कीच कुणावर तरी. पण उदास असणारा प्रत्येक जण थोडीच प्रेमात पडलेला असतोय. काय बी प्रॉब्लेम असू शकतोय. पण मला एक कळत नाही, फक्त माझ्या तोंडाकडे बघून जर सगळेजण ओळखत असतील की मी प्रेमात पडलीये तर मात्र अवघड आहे. थोडं सांभाळूनच राहायला पाहिजे. जितू काका म्हणतोय फ्रेश राहा. नुसती पावडर लावून कोण कसं फ्रेश राहील? त्यासाठी माणूस आतनं खुश पाहिजे, पण त्यांना कोण समजून सांगणार की आजाबर भुलल्याशिवाय मला अजिबात करमत नाही. किंवा आजा बी ना, त्याच्या मनात काय चाललंय तेच कळना. काय बी करून आजा बरोबर बोललंच पाहिजे. मम्मी, मी जरा बाहेर जाऊन आले. कुठं ग? आता हा प्रश्न मी विचारलाच पाहिजे का? जरा माझी मला कामं करू दे की. अगं पण हो, हा, जरा बघा की कुठं चालली ती, नाहीतर जायची घरबीर सोडून. अगं ग बस पुष्पे. अगं लेकराची जात आहे, इकडे तिकडे हिंडणार आणि तुला सांगितलं ना तिने काम आहे म्हणून. नक्की कामच आहे ना, नाहीतर काम वाढून ठेवायची. मागच्या प्रकरणापासून ना तिचा धसकाच घेतलाय मी. अगं नाही कुठं जात. अहो एक एक ऐकताय म्हणून तरी बरं आहे. त्या भारतीच्या पुरीनं काय उद्योग करून ठेवला ती बघितलं ना? आई बापाचं तोंड काळा करून गेली ना पळून. आपली जेडी असं काय करणार नाही. का? अगं तिच्या मनात दुसरा कुठला पोरगा नाही. पण जो आहे ना त्यांना हे आवडत नाही. मी हिचं लगीन करायचं म्हणते म्हणून ही नाही म्हणती, आणि हिला लगीन करायचं नाही म्हणून जाईल घरबीर सोडून. आधीच तिच्या मनासारखं काही घडत नाही, पुन्हा नसबीस घ्यायची कापून. पुष्पे, मरणाच्या दारातनं परत आलेल्या माणसाला जगण्याची किंमत कळती. ती परत असं काय करणार नाही, मला गॅरंटी आहे. काय तुमचा तुमच्या लेकीवर विश्वास आहे ना तेच कळत नाही. ही पोरगी तर माझ्या बरोबर नीट बोलायचं सोडून द्या, नुसतं बोलायला बी तयार नाही. होय हो? परवाच्या पोराचं काय बोलली का? नाही. अहो मग तुम्ही तरी विचारायचं की. अगं मी कसं विचारणार, नाजूकीशी आहे. माझ्याशी बी काही बोलली नाही. तुमचं ऐकती तेव्हा तुम्ही बोलून बघा की. पुष्पे, ह्या असल्या गोष्टी बाय माणसानं पुढवून करायच्या असतात. मला कशाला मध्ये घेताय? काय बाई माणूस तरी. अहो आपल्या लेकीला बोलायला कसली लाज. तरी पण अगं मी कसं विचारणार? तोंडानं दिले ना देवाने तोंड. अहो मग चालवा की जरा, निदान पोरीच्या भल्यासाठी तरी उघडा की. भैया आज जरा जास्तच विचार करता. विचार करतोय क्वीन निघल पण कवर
तो कसा काढायचा? कवर जर निघणार नसेल ना तर क्वीन काढून काहीच उपयोग नाही. क्वीन काढायच्या आधी कवर कसा काढायचा याचा प्लॅन रेडी पाहिजे. तेच तर ना. इथं क्वीन पेक्षा या कवरचीच जास्त नाटकं चाललीत. भैया तुम्ही म्हणताय ते खरंय, पण ही क्वीन सहजासहजी निघेल असं वाटत नाही. टॅलेंट क्वीन तर मी काढतच असतो, पण मला टेन्शन या कवरच आहे. होय, पण क्वीन तरी काढा आधी. There you are. टॅलेंट देर यू आर. बघ अहो भैया, अहो वाटलं नव्हतं ही क्वीन निघल. काय भारी डाव खेळला तुम्ही. तुला सांगितलं होतं ना, काहीही केलं तरी क्वीन क्वीन आपलेच आहे म्हणून. भैया क्वीन काढली, आता कवर कसा काढणार. टॅलेंट कवर काय निघल असं वाटत नाही. मग क्वीन निघून काहीच उपयोग नाही. तुमचा डाव वाया गेला.